या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजी, लीला आणि एजे मंदिरातून घरी जाण्यासाठी निघालेले असतात. पण तितक्यात आजी लीलाला विचारतात की अगं किती वाजले आहेत, आणि त्यावर लीला सांगते की 10. तर आजी नाटक करत म्हणतात की अगं 10 वाजलेत, तुला बाहेर जायचं होतं ना. आणि त्यावर लीलासुद्धा नाटक करत म्हणते की हो ना आजी, मी तर विसरूनच गेले होते. तितक्यात एजे त्यांना विचारतात की नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही. आणि त्यावर लीला म्हणते की एजे, माझा एक शाळेतला मित्र आला आहे आणि त्यालाच भेटण्यासाठी मला 10 वाजता जायचं होतं. तर एजे विचारतात की कोण मित्र, आणि असा अचानक कसा काय मित्र आला तुझा. आणि त्यावर लीला म्हणते की एजे, असं काय करताय तुम्ही, तो माझा शाळेतला मित्र आहे. खरं तर तो दिल्लीला राहतो, पण आता मला भेटण्यासाठी तो मुंबईला आला आहे. आणि हे सगळं काही ऐकून एजेंना खूप वाईट वाटतं. ते म्हणत असतात की या मित्राबद्दल मला कसं माहीत नाही, आणि तो अशी अचानक त्याला का भेटायला जाणार आहे. त्यावर लीला म्हणत असते की एजे, असं काय करताय तुम्ही, साधा मित्रच तर आहे तो माझा. तर एजे म्हणतात की ठीक आहे, मग मीच तुला ड्रॉप करतो. पण लीला म्हणत असते की त्याची काही गरज नाही, मी जाईल, मी काय आता लहान आहे का. पण एजे ऐकत नाही आणि ते स्वतः लीलाला घेऊन त्या मित्राला भेटण्यासाठी निघतात. आणि हे बघून लीला आणि आजी मात्र हसत असतात. दुसरीकडे किशोर दुर्गाला विचारत असतो की दुर्गा, हे मी काय ऐकतोय, तू रेवती आणि यशच्या लग्नाला परवानगी दिली आहेस का. आणि त्यावर दुर्गा हसून म्हणते की हो किशोर, मी त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली आहे, कारण आपण विरोध करून काही उपयोग नाही आहे. मी कितीही विरोध केला ना तरी एजंनी आणि आजींनी यशचं लग्न ठरवलं आहे. त्यामुळे आता मी सुद्धा ठरवलं आहे की त्यांना जे करायचं आहे ते करू दे. जे जसं सुरू आहे तसंच सुरू राहू द्या. त्यांना जो काही आनंदोत्सव साजरा करायचा आहे तो करू द्या. मग मी सुद्धा बघते मुहूर्ताच्या वेळी काय करायचं ते. आणि दुर्गाचं ते बोलणं ऐकून किशोरला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की म्हणजे नक्की काय करणार आहेस तू. आणि त्यावरती हसून म्हणते की किशोर, ते कळेलच तुम्हाला लग्नाच्या दिवशी. आणि ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे लीला एजेंना घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी निघालेली असते, जिथे तिचा मित्र तिला भेटणार असतो. एजे तिला विचारत असतात की खरंच तुझ्या त्या मित्राचं नाव मन्या आहे का. आणि त्यावर लीला म्हणते की हो, त्याचं नाव मन्याचं आहे. मात्र एजे म्हणतात की हे काही नाव आहे का, मी अजिबात त्याला मन्या वगैरे म्हणणार नाही. त्यावर लीला म्हणते की ठीक आहे, मग मी सुद्धा तुम्हाला आजपासून एजे म्हणणार नाही, कारण जर त्याचं नाव मन्या असताना तुम्ही त्याला मन्या म्हणणार नसाल तर मी तरी तुम्हाला एजे का म्हणू. आणि ते ऐकून एजे वैतागून म्हणतात की ठीक आहे, म्हणेल मी त्याला मन्या. आणि ते ऐकून लीला गालातल्या गालात हसू लागते. त्यानंतर एजे त्या मन्याची अजून चौकशी करू लागतात. विचारत असतात की तो जॉब करतो की बिझनेस करतो, आणि नक्की तो कुठे राहतो, कितवीपर्यंत शिकला आहे. आणि एजंटचे हे सगळे प्रश्न ऐकून लीला मात्र हसतच मनाशी म्हणत असते की एजंटना किती काळजी आहे, मी फक्त सांगितलं की माझा तो एक साधा मित्र आहे, तरी हे किती प्रश्न विचारतायत. आणि मग ती मुद्दाम म्हणते की थांबा एजे, मी ना मन्याला कॉलच करते. आणि मग ती मन्याला कॉल करायचं म्हणून आजींनाच कॉल करते. आणि मग ती आजींसोबत बोलू लागते. ती म्हणत असते की मन्या, तू आला आहेस का त्या ठिकाणी, मी सुद्धा थोड्या वेळातच पोहोचते, तू आतमध्ये जाऊन बस, मग मी सुद्धा रेस्टॉरंटमध्ये येईल. आणि ते ऐकून आजीसुद्धा हसतच म्हणत असतात की काय गं अभिराम, काय बोलतोय. तर लीला हसतच म्हणत असते की हो हो एजे मला सोडायला हॉटेलपर्यंत येणार आहेत, तू काही काळजी करू नको. आणि ते ऐकून आजींना हसू येतं. त्या लीलाला म्हणत असतात की तू जरा मला व्हिडिओ कॉल कर, मलासुद्धा अभिरामचा चेहरा बघायचा आहे. पण ती हसतच कॉल कट करते. तर इकडे लीला त्या मन्यासोबत एवढी गोड गोड हसून का बोलते असं वाटून जे तोंड फुगवून बसलेले असतात. त्यानंतर मग ते दोघेजण त्या रेस्टॉरंटपर्यंत येतात. लीला एजंटना म्हणत असते की तुम्ही आता जा, मी जाऊन त्याला भेटते. मात्र एजे म्हणतात की नाही, मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. आणि ते ऐकून लीला घाबरते. ती म्हणत असते की जर एजे आतमध्ये आले तर त्यांना कळेल मी हे सगळं नाटक करते, आता मी त्या मनाला कुठून घेऊन येऊ. ती एजंटना समजवण्याचा प्रयत्न करते, पण ते काही ऐकत नाही. आणि त्यामुळे लीला घाबरतच गाडीमधून खाली उतरते आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जाते. आता एजंटसमोर मन्या म्हणून कोणाला उभं करायचं याच गोष्टीचा ती विचार करत असते. आणि मग ती देवाकडे प्रार्थना करत म्हणते की पार्टनर प्लीज माझी मदत कर. आणि तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येतो, आणि तो दुसरा तिसरा कोणीही नसून वेश बदलून आलेला विक्रांत असतो. त्यानंतर मग एजेसुद्धा त्या रेस्टॉरंटमध्ये येतात. त्यांना बघून सगळेच लोक खूप खुश होतात आणि लगेच त्यांच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात करतात. तर इकडे तो वेश बदलून आलेला विक्रांत लीलासोबत बोलत असतो. लीलाला तो काही ओळखू येत नाही.
तीसुद्धा त्याच्याशी 1-2 शब्द बोलते आणि मग तो लीलाला विचारतो की मी तुमच्यासोबत इथे बसलो तर चालेल का, कारण दुसरीकडे कुठेही जागा नाही आहे. आणि ते ऐकून लीलाला असं वाटतं की पार्टनरने आपली मदतच केली आहे, आता याच माणसाला एजंटसमोर मन्या म्हणून न्यावं. आणि मग तीसुद्धा खुश होत म्हणते की हो हो प्लीज तुम्ही बसा. आणि त्यामुळे तो विक्रांत लीलाच्या समोरच बसतो. त्यानंतर एजे त्या ठिकाणी येतात. तर लीला मुद्दाम त्यांना दाखवण्यासाठी त्या विक्रांतसोबत गप्पा मारू लागते. ती त्याला म्हणत असते की तुम्ही प्लीज थोडं मोठ्याने हसता का. तर तो विक्रांत म्हणत असतो की असं कसं हसू मी, त्यापेक्षा ना तुम्ही मला एक जोक सांगा मग मी हसेल. आणि ते ऐकून मग लीला त्याला हत्ती आणि मुंगीचा जोक सांगते आणि तो विक्रांतसुद्धा हसू लागतो. तर लीला त्याला हसतच टाळ्या देत असते. आणि त्या दोघांना असं एकत्र बघून एजंटना वाईट वाटतं. मात्र लीला तिच्या मित्राला भेटली आहे असं समजून मग ते तेथून निघून जातात. तर लीला हसतच त्यांच्याकडे पाहत असते. दुसरीकडे यश आणि रेवतीची भेट होते. ते दोघेही खूप आनंदात असतात. यश रेवतीला म्हणत असतो की रेवती फायनली आपली भेट झाली. मला तर असं वाटलं होतं की मी तुला गमावलं, मी परत तुला कधीच भेटू शकणार नाही. आणि त्यावेळी रेवू म्हणते की यश असं कसं होईल, खरं तर ना मीच खूप मोठी चूक केली आहे. मी परिस्थितीचा विचार न करता सगळा राग तुझ्यावर काढला, प्लीज मला माफ कर. आणि मग ते दोघेजण एकमेकांची माफी मागतात आणि नव्याने सुरुवात करतात. त्यानंतर यश रेवूला घेऊन घरात जातो, पण तितक्यात दुर्गा त्या ठिकाणी येते. यश आणि रेवतीने एकमेकांचा हात पकडलेला बघून ती खूप चिडते. त्यामुळे ते दोघेजण पटकन हात सोडतात. मात्र मग दुर्गाच्या नाटकाला सुरुवात होते. ती म्हणत असते की अरे तुम्ही हात का सोडला, आता तुमचं लग्न ठरलं आहे ना, मग तुम्ही एकमेकांचा हात हक्काने पकडायला हवा. आणि मग ती स्वतः त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात देते आणि सांगते की कायम असेच सुखात राहा. आणि ते ऐकून त्या दोघांना खूप आनंद होतो. तर दुर्गा नाटक करत म्हणत असते की आता आपण झालं गेलं ते सगळं विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू. आणि ते ऐकून यश प्रेमाने तिला मिठी मारतो. त्यानंतर ते दोघेजण दुर्गाचा आशीर्वाद घेतात. दुर्गा त्यांना सुखाने संसार करा असा आशीर्वादसुद्धा देते. मग आजी त्या ठिकाणी येतात. दुर्गाचं हे बदललेलं वागणं बघून त्यांनासुद्धा खूप आनंद होतो. आणि मग दुर्गा रेवूला घेऊन आतमध्ये जाते. तर आजी आणि यश दुर्गामध्ये इतकं परिवर्तन कसं झालं याच विषयी बोलत असतात. दुसरीकडे एजे गेल्यावर लीलासुद्धा पटकन त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडायचा प्रयत्न करते. पण तितक्यात तो विक्रांत तिला थांबवतो. तो म्हणत असतो की तुम्ही असं अचानक नाही जाऊ शकत, तुम्हाला माझ्यासोबत निदान चहा तरी प्यावा लागेल. मात्र लीला नकार देते. मात्र तो विक्रांत परत तिला थांबवतो. तो म्हणत असतो की मी मागाशी तुमची मदत केली ना, मग आता तुम्हालासुद्धा माझी मदत करावी लागेल. आणि मग तो लीलाकडे तिचा मोबाईल नंबर मागू लागतो. लीला म्हणत असते की सॉरी मी तुम्हाला नंबर वगैरे काही देऊ शकत नाही. पण तो विक्रांत काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की असं कसं, मागाशी मी तुमच्या जोकवर हसलो ना, म्हणजे आता आपण दोघेजण मित्र झालो आहोत, आता तुम्हाला तुमचा नंबर मला द्यावाच लागेल. आणि मग तो लीलाच्या जणू मागेच लागतो आणि त्यामुळे लीला खूप घाबरते. आजूबाजूचे लोकसुद्धा तिच्याकडे बघत असतात. त्यामुळे आता काय करावं असा तिला प्रश्न पडतो. दुसरीकडे एजे ऑफिसमध्ये जातात. पण त्यांनी आज लीलासाठी जो काही प्लॅन ठरवलेला असतो तो सगळा फ्लॉप झाल्यामुळे ते नाराज असतात. तितक्यात मग विश्वा त्या ठिकाणी येतो. तो एजंटना सांगत असतो की मी आज तुमचा सगळा दिवस छान प्लॅन केला आहे. म्युझियमचे तिकीट आणि मराठी नाटकाचे तिकीटसुद्धा घेऊन आलो आहे. आता तुम्ही लीला मॅडमला घेऊन मस्त फिरायला जा. पण ते ऐकून एजे म्हणतात की लीला इथे येणार नाही आहे, कारण ती तिच्या एका मित्राला भेटायला गेली. त्यामुळे सगळे प्लॅन कॅन्सल कर आणि पुन्हा माझ्या मीटिंग रिशेड्यूल कर. आणि ते ऐकून विश्वा हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.